नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण होममेड रोज सिरप कसं बनवायचं ते बघणार आहोत। अगदी घरातील उपलब्ध साहित्यामधूनच हे तयार होतं। फ्रीजमध्ये महिने 2 महिने बिलकुल खराब होत नाही। कुठलेही आपण केमिकल किंवा आर्टिफिशियल कलर यामध्ये वापरले नाही आहे। चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूयात। सगळ्यात आधी एक पसरट असा पॅन घ्यायचा। माझ्याकडे एक 10 ते 12 छोट्या आकाराची गुलाबाची फुलं होती। त्याच्या पाकळ्या मी अशा मोकळ्या करून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। त्या आपल्याला पॅनमध्ये टाकायच्या। पॅनमध्ये टाकलं की यामध्ये 2 कप आपल्याला पाणी टाकायचं आहे। हे 2 कपाचं पाणी अगदी 1 कप होईपर्यंत आपल्याला यामध्ये या गुलाबाच्या पाकळ्या शिजवून घ्यायच्या आहे। जशा जशा या शिजायला लागतात ते त्यांचा रंग सोडायला लागतो। जर तुम्हाला गावठी गुलाबाच्या या ठिकाणी पाकळ्या मिळाल्या तर अतिउत्तम, त्याचा स्वाद पण छान लागतो आणि त्याचा सुवाससुद्धा खूप छान येतो। पण माझ्याकडे आता हे आपले नेहमीचे गुलाब होते ते मी वापरलेले आहे। आता हे बघा मस्त हे उकळले, शिजल्यासारखे दिसतं, यातला सगळा रंग निघून गेलेला आहे। आता आपण हे गाळून घ्यायचं आहे। तर एका बाउलमध्ये चाळणी ठेवायची आणि त्यामध्ये हे गाळून घ्यायचं आहे। हवं तर तुम्ही जेव्हा आपण गुलाबाच्या पाकळ्या शिजवतो ना तेव्हा साखर टाकून त्या शिजवल्या तरीही चालेल, पण मी नेहमी ना अशा प्रकारे याचा शिजवून घेते, याचा पूर्ण गर काढून घेते आणि मग यामध्ये मी साखर ॲड करणार आहे। साधारण बघा 1 ते 1.5 कप इतकं आपलं हे पाणी राहिलेलं आहे। यामध्ये आता आपण 1 कप इतकी साखर टाकायची आहे। जर तुम्हाला अगदी बाजारात मिळतं तसं रोज सिरप घरच्या घरी बनवायचं असेल तर तुम्ही ना यामध्ये थोडंसं रोज इसेन्स आणि फूड कलरसुद्धा ॲड करू शकतात, पण अजिबात फूड कलर वगैरे आपल्याला ॲड करायची यात गरज पडत नाही। साखर टाकलं की चांगलं याला शिजवायचं आहे घट्ट होईपर्यंत। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची। हे बघा आता हे ज्या साखरेच्या क्रिस्टल्स तयार होऊ नये किंवा जास्त दिवस टिकावं आपलं हे रोज सिरप, त्यासाठी मी इथे चिमूटभर इतकं सॅट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबूसत्व यामध्ये ॲड केलेलं आहे। लिंबूसत्व टाकलं की पुन्हा याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे। तर हे शिजवायचं किती, तर चमच्याच्या बॅक साईडला बघा असं याचं चांगलं कोटिंग झालं पाहिजे इतपत आपल्याला हा शिजवायचा आहे। तुम्हाला मी दाखवते जवळून। हे बघा मस्त रंगसुद्धा तुम्ही बघू शकताय, कुठलाही आपण फूड कलर वगैरे वापरला नाही आहे तरीसुद्धा याचा रंग बघा किती मस्त आलेला आहे। तुम्ही यापासून सरबतसुद्धा बनवू शकता। तर हे रोज सिरप आपल्या या ठिकाणी रेडी झालेलं आहे। आता काय करायचं, एका बाउलमध्ये काढायचं, आधी रूम टेम्परेचरला गार करायचं आणि मग फ्रीजमध्ये तुम्ही महिने 2 महिने याला स्टोअर करून ठेवू शकता। तर तुम्हीसुद्धा असं घरच्या घरी मिठाईसाठी किंवा मोदकासाठी रोज सिरप अवश्य करून बघा। रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।